स्टेशनवर जाऊन तुम्ही गिरीत नाही ते म्हटलं कोणाच नाही कोणी आम्ही चुरून पोहायला शिकलो घरच्यांना माहीत नाही घरी मारत होतो नदीत जाताना लंगोटी ठेवायची दप्तर बाजूला ठेवलं तर नदीत भिजवून आपलं आमचं आपणच शिकलो आणि मी ती दप्तर ठेवलं आणि विहिरीत युनिफॉर्म सगळं उडी मारली आणि तोंड पडले कोणाला सगळ्या बायका सगळं घोळ झालं आणि तोंड पडले कोणाच माहिती जी मुलगी पडली तिची आई पण ओरडते कोणतरी पडले जेव्हा केसाला जणू वर आणली तर ती बोलली बेबी खरे म्हणून तुम्हाला कोणी सांगितलं खरेची बाई धाकटी हा तिने जीव दिला पाहिजे नाही शशी खरंच मोठी एकदम धाकटी शशी शरीर आणि धाकटी होती तर ती एरिंगवरनं काहीतरी बहिणीची भांडण झाली ती गरम टाकली तिने मारली आणि तिला मी काढली बाहेर काढल्यावर कळलं की ते बी खरं तिला मी पायरी धरली आणि तेवढं ते सिद्धी झालं मग सोड मग तू पण मला वाचवणार मग तू अशी बोलली का मी असं खाली सोडायचं तरी पण बरोबर करून झालं आणि मग तेव्हा ते हमाली घेऊन आले मग पाळणं सोडलं तिला आपलं बांधलं पाळण्याला आणि वर काढली आणि तेव्हा घरात कळलं आमच्या घ्यायला पोहता येतं तर मग तिला चौकशी सुद्धा पोहायला कुठे शिकली तिथे नाही स्विमिंग पूल आपलं खेडेगाव त्यावर खेडेगाव तर तुम्हाला येते का स्विमिंग पूल शिकला कुठे हा पोहायला हा सोडून कुठे शिकला तर त्याच्यावर मार खाला म्हणजे कुठून तरी मान द्यायचा म्हणजे वाचवलं कोणालाही बाजूला गेलं मुलीच्या जवळ काय म्हणजे नंतर घरात ते असेल मुलगी ती श्रीखंडची वाटी घेऊन आली जेवायला बसली काठावर आपण जेवायला बसवतो आणि श्रीखंडची वाटी ठेवून फक्त घेऊन ती अजूनपर्यंत माझी बोलत नाही पाण्यातल्याच आता आमच्या शाळेतल्या एका मुलाचे लग्न झालं आहे चांगल्या खानदानात पडली आहे मोठी झाली आणि आचार होतं अरे चहा बी कोणाला पाहिजे का नको तर अशा अनेक ताप मारण्यामध्ये माझा एक नंबर राहत होता म्हणजे गावात पुढे सापला की सुरेश ठाकूर एकदा असं स्टेशनामध्ये माझी वाट बघत प्लॅटफॉर्मवर मी माहीमला फॅक्टरी होती आणि अरे सुरेश तो गायकवाडच्या बंगल्यामध्ये नाक फिरतो आणि सगळे पलंगावर खिडकीवर उभे असते आणि असं एक तास काढला त्यांनी आणि घरामध्ये बंदूक वगैरे आणि तो नाक आपल्या घरात फिरतो आणि मला म्हटलं मी माझी बॅगचं ठरवतो आपण आई म्हणाले जाऊ नकोस नाक आपलं दैवत आहे शंकराला आमचं शंकर दैवत जर ठीक राहिले पण ते अडकून पडले तर काय करू तर मी ती केळी काढली आणखी आतमध्ये माझी आपली काठी होती घेऊन गेलो तो माझ्या अंगावर आला तो चिडलेला होता फुस करायला आणि मी माझी पद्धत होती ते दाबून द्यायला जातो सेफ्टी करून मी मारला आणि ते श्वास सोडला आणि आता मग मी घरी जातो घरी येऊन आई पडली ना आईचा फ्रॅक्चर ती मला तेच डोक्यात घेऊन बसली तू नाक मारला तो नाक मारला शेवटी माझा एक मित्र रेडिओलॉजिस्ट होता खांदेला डॉक्टर जोगळेकर त्याच्याकडे घेऊन गेले हरिभाऊ जोगळेकर माहिती आहे तुम्हाला संघाचे होते त्यांचा मुलगा अरुण आता वारला तर तो माझा क्लासमेट आम्ही तो रेडिओलॉजी त्याच्याकडे घेऊन गेलो रात्री आणि ती सारखी रस्त्यात गाडीमध्ये मला सांगणार तुझ्यामुळे जाय तू आपला नाक माग तू आता ते नाकाची शांती नाकाची डोक्याची आणि मग ती घरी झाली पण ते शेवटपर्यंत मला शांती करायला लावली आणि तेव्हा शपथ घ्यायला की याच्यापुढे साप मारणार नाही म्हणून आणि तेव्हा साप मारायचे बंद केल्यानंतर आता मला कळायला लागलं की आपण किती वाईट काम करत होतो साप मारणं आज खरोखर साप खरा आपला शत्रू नाही त्या कसे पंचेंद्र काय कळलं नाही त्या मस्तीमध्ये आम्ही गेलो अशा प्रकारे जीवन घडलं आणि तुमच्यासारखे सज्जन मंडळी आता आम्हाला भेटले आणि तुमच्या संगतीने आमचे व्यक्तिमत्व घडत त्यात आम्हाला काही चांगले गुण मिळतील तुमच्याकडनं आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचा मी आभारी आहे आणि हा सत्कार आपलं काम नाही करत होतं आम्ही एवढं योग्य तर नाही आहे माझं मला माहिती आहे मी काय आहे ते मला माहिती आहे त्यामुळे हे सत्कार तुम्ही केल्याबद्दल तुमचा आभार मानतो मी पण ह्या सत्काराची हे जर 5 पैसे वाचवले असते तुम्ही आणि माझ्या शाळेला तुम्ही दिले असते तिकडे माझ्या एका मुलाचा एक दिवसाचा आम्ही एक शाळेमध्ये आमच्या उमलुदे त्यामध्ये स्कीम काढले आमच्या आर्किटेक्ट परांजपे म्हणून आहेत तर ते परांजपे बेस्टलाच राहतात पूर्वी बोरला राहायचे म्हात्रेवाडीमध्ये एल टी रोड त्या टोकीच्या पुढे तर ते परांजपे देशपांडे वगैरे पार्टनर असतात त्या परांजपे आमचे आर्किटेक्ट आहेत म्हणजे आमचे मेंबर पण सदस्य आहेत आमच्या याचे तर त्याने एक दिवशी ते सर्वे करत असताना एक मुलगा मधल्या स्थितीमध्ये एका गेल्यामध्ये पाणी आणि पाव पाण्यात बुडून ते खात होतं आणि गपचूप लपून होतं तर त्याने ऐकत नव्हती काही नसताना तर ते त्याने बोललं आणि त्याचं गत पाणी आलं
अरे पण आता हा एक मुलगा आहे, अशी किती मुलं असतील की त्यांना ब्रेकफास्टला पण काही नाही त्यांच्याकडे. तर मग त्यांनी स्वतः पहिले 1,00,000 रुपये दिले आणि एक मुंबईचं गाणं लेट द फ्लॉवर ब्लूम, लेट द फ्लॉवर ब्लूम म्हणून स्कीम काढल्या आणि आता आमच्याकडे 30-35 लाख रुपये त्या स्कीमने जमले. त्या इंटरेस्टवर आम्ही दरवर्षी 100 ते 150 मुलांचं सगळे नाश्त्यापासून पुस्तकापासून सगळे स्कीम आमची एवढी ॲप्रिशिएट झाली मुंबईमध्ये. आणि त्या त्यांचे आम्ही इंटरव्ह्यू घेतो वडिलांची पालकांची. काहींचे वडील दारुडे आहेत त्यामुळे मुलांचे हाल होते, काहींनी परित्यक्ष आहेत, नवऱ्याने सोडलेले आहेत, असं काही बायकात भांडी असणारे बायकात कोणी ऐकत नसते. अशी मुलं एक 100 ते 150 मुलं निघतात. तर आम्ही सगळ्या देशामधल्या गरीब मुलांना आमच्या शाळेमध्ये अकोमोडेट करतो. म्हणजे म्युन्सिपालिटी शाळेतल्या 100% मुलं आम्ही घेतो 8वीमध्ये. त्यांच्याकडे 5 डिव्हिजन वेगळ्या आहेत आमच्या आणि त्यांना स्पेशल कोचिंग देऊन मॅट्रिक पण त्यांना आम्ही ह्या लेवलला आणतो की ते पास होतील रस्ते. आणि अशा प्रकारे 95 to 91% मराठी मीडियमचा आणि 100% इंग्लिश मीडियमचा आमचा हे असतो. आणि दरवर्षी 4 ते 5 मुलं आमच्या मेरिटमध्ये मराठीचे असतात, 4 ते 5 मुलं इंग्लिशमध्ये असतात. इंग्लिशमध्ये एक तो क्लास वेगळा असतो इंग्लिशमध्ये. अशा प्रकारे जे आमचं कार्य चाललं आहे. आम्ही आमची शाळा ही गावकऱ्यांसाठी चाललेली शाळा. म्हणजे आम्हाला शाळेची जमीनसुद्धा आम्हाला तिकडच्या गरीब शेतकऱ्याने तुकडे आम्हाला जाणून 3.5 एकर जमीन आमच्याकडे आहे. त्या काळामध्ये दरे म्हणून एक व्हायचे त्यांच्याकडे आम्ही गावाच्या बाहेर म्हणून की आता जी जागा शाळा राहिली ती गावाच्या बाहेर होती. पण जसं ती गावादेवीचं मंदिर तेव्हा काही नव्हतं, ती खाली होती तिकडे. पण गावाच्या बाहेर म्हणून घेतली तर ते आम्हाला तऱ्हेने आम्हाला पहिली 3600 जागा त्यांची फ्री लिहून दिली. शिक्षणासाठी पाहिजे मी शिकलो नाही, म्हणजे नातवंडच शिकली म्हणून त्या ग्रस्तांनी आम्हाला ती जागा मग त्याच्या बाजूच्या पाटील म्हणून किंवा भोईर म्हणून अशा सगळ्यांनी ती जागा देत गेली आणि आम्हाला जागा विकत घ्यावी लागली. आज मोठा असेल आमच्या पुस्तकामध्ये विद्यार्थी आहे तो 3.5 आणि त्या ह्याच्यावर आज आम्ही हे उभं केलं. पण तेव्हा आम्ही एक शपथ घेतली की ही शाळा गरिबांसाठी आपण ठेवायची आणि 100% ट्रान्सफर केली. आमचे जेवढे कार्यकर्ते माजी विद्यार्थी आमच्या शाळेच्या इन्व्हॉल्ड होतात कार्यामध्ये, ते आमचे सभासद होतात आणि कोणी ट्रेजरर कोणी सगळं आता आमचे सगळे माजी विद्यार्थी आहेत. तर ती अशी मुलं एक घडवली जातात की ती ह्याच्यात इन्व्हॉल्व होऊन ती शाळा पुढे चाललेली. आता बिर्लाने आम्हाला ऑफर दिली होती, आम्ही जेव्हा डोनेशन गोळा केलं की आम्ही तुम्हाला 55 कोटी देतो, पण आमच्या आईचं नाव लागलं नाही, मॅनेजमेंट आमचं नाही, मॅनेजमेंट तुमची नाही, तुमच्या आईचं नाव ही विद्या मंदिर जाणार, आमची गावकरी जाणार, तुमचं आम्हाला पैसे नव्हतं. 3 मिटिंग घेतलं, बाई आलं मला नथिंग डू. का आम्ही जे जागा जे आम्ही दिल्यात आम्ही त्यांना शब्दच नव्हतो की गरिबांसाठी शाळा. आणि 100% आम्ही जे काही कार्य करतो आमच्या खिशातले पैसे खर्च करून कार्य करतो. कधी आमच्या मिटिंगसुद्धा चहा पाणी होतो, तर आम्ही आमचे किती काढतो प्रत्येकाने 1000-2000 देऊन आणि त्यातनं आम्ही शाळेतनं एक पैसा घेत नाही. पुढे जायचं आहे, फॅक्टरीला जायचं आहे, कारने जायचं आहे, कोणाला घेत जायचं, आम्ही आमच्या पैशाने. अशी एकमेव शाळा तुम्हाला सापडली आहे मुंबईमध्ये की जे निस्वार्थीपणे काम करणारी. आणि ह्याच्यामध्ये माझा मोठा भाऊ जो आहे प्रभाकर, जो पार्ला कॉलेजला प्रोफेसर होता, एम.कॉम कॉस्ट अकाउंटिंग इंग्लंडला होता, पण त्याने जे एकदम सोडून दिलं सर, तो शाळेमध्ये आज गेली 50 वर्ष इन्व्हॉल्ड आहे आणि तो आमचा बॅकबोन आहे. त्यांनी जमंत आयुष्य त्यांच्या शाळेत झालं, म्हणजे त्याचे पाय धरावे माहीत होते. आणि त्याने त्या माझ्या मोठ्यामध्ये मला कळलं, म्हणजे मी वाचते मुलगा होतो, अतिशय होता. आणि माझा मोठा भाऊ हा त्या पेंढारकर सरांचा, संस्कृतचे पेंढारकर सर जे आमचे प्रिन्सिपल होते त्यांचा आवडतो आणि मी त्यांचा नाव आवडतो. ते नेहमी सांगायचं तुम्हाला मोठ्या बंधूंची थोडी तरी काय घेताल का, म्हणून मला डोंगे मारतो काय जोडीच राहण्यात येते. आणि अंगठे धरून उभा असतो त्यांच्या मार्गाच्या बाहेर बाण होतो, कारण रोज कंप्लेंट, आज याला बाण मारला हे झालं, आज रोज कंप्लेंट असायचं. आणि ती अहो की इथपर्यंत जायचं की तिथून चिठी यायची शाळेतनं, तिथं जनार्दन मग माझा जे शाळेतला लहानपणी तो पोस्टमन झाला. तर जनार्दन घरी जनार्दन शाळेला ते घरी पोचायला हा बाळखरेज होता, त्याच्यानं लिहून ठेव माझ्या पाल्याने केलेलं ह्याच्यामध्ये त्यांनी सही महाराज असे धंदे केले म्हणजे काय सांगायचं ती आता पाहायचा अशा माणसाचा सत्कार करत मला थोडं आतून हसू आलं की त्याला असा सत्कार केला तो सुधारलेली आवृत्ती. म्हणजे असं करून पण माणूस तयार होतो. पण याच्यात एक सांगतो मी, माझे वडील माझे जेवढे वृत्ती होते, मी तुम्हाला सांगू माझी इंटर सायन्स झाल्यानंतर मी रात्रभर बसून चिठी लिहित होतो. कारण म्हणण्याची म्हणतो मी आयुष्यात मला 10 वाक्य बोललो टोटल माझ्या आयुष्यात बोलायचं आयुष्यात.
तर हिंमतच नाही, असं उभं राहायची हिंमतच नाही. त्या नजरेला नाही तर राहिलं बाजूला, पण उभं राहायची पण हिंमत नाही. तर ते डॉक्टरवर लिहून झाल्यानंतर मी बोलू की मला आता काय करायचं, मला बिझनेस करायचं, धंदा करायचा, मी पानपडी दुकान करायचं, काही करेन, पण मी धंदाच आता बस झाला.